हे तू विचार करा कोण. अच्छा, म्हणजे नात्याचा पण विसर पडलाय म्हणायचं. कसलं ना. अरे मुळात आपलं नातच नाही तर विसरण्याचा प्रश्न येतोच कुठे. म्हणजे सुजल बहीण मी नाही, फक्त तू आणि आबा. माझं नातं फक्त सुजलबाईशी आहे. अरे भगवान आहे तो माझ्यासाठी. अरे मग तू असं राक्षसासारखा का वागतोय? तुम्ही बनवलात मला राक्षस. आम्ही हो, हे स्वतःच्या चुकांचं कापड फोडतोय. तुझ्यापेक्षा वयानं मी मोठा, पण मोठ्या भावाशी कसं बोलावं हे तुला कळतं का? मोठ्या भावाने सुद्धा मर्यादा पाळायच्या असतात. ए साल्या, प्रथम तुझ्या जिभेला मर्यादा घाल, नाहीतर कानाखाली आवाज काढीन. अरे या पलीकडे तू काय करू शकतो? काय करू शकतो? अरे बरंच काही करू शकतो मी. माझ्या समोर उभं असणं सुद्धा मला पसंत नाही आणि वर तोंड करून बोलण्याची हिंमत करतो. ही वेळ तू आणलीस ज्याला या भाच्या इज्जतीची, आबांच्या प्रतिष्ठेची काळजी नाही, त्याच्या समोर अशीच भाषा करावी लागते. कोणाच्या प्रतिष्ठेची भाषा करतोय तू? आबांच्या? आपल्या प्रतिष्ठा आहे का त्यांना प्रतिष्ठा? अरे ती तुला कशी दिसेल रे? तुझे डोळे उघडे असतील तर ना. तुझे उघडे आहेत ना, मग तुझ्या आबांची प्रतिष्ठा तू जोपासत बस. मला परवा नाही. आपल्या बापाला नाही, माझा बाप नाही तो. साप आहे साप. शेखर, स्वतःच्या मुलाला डंक मारणारा साप आहे तो साप. शेखर, हा मूर्खपणा करू नकोस, नाहीतर हात सोडून टाकेन तुझा. अरे बरबाद केलं तुम्ही मला दोघांनी. आम्ही हो, तुम्हीच. आबा आणि तू. अरे प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ केली तुम्ही माझ्या. आपल्या चुकांचा खापर फोडतोय. तो तर तुला सुधारण्याचा प्रयत्न होता. सुधारण्यासाठी मी बिघडलो होतोच कधी. ते तू स्वतःच्या मनाला विचार ना. रात्रभर दारू पिऊन बाहेर पटवतोस, ते का सांगत नाही? त्यांना कारणीभूत कोण? तुम्हीच ना. अरे दुर्दशा केली तरी माझ्या जीवनाची दुर्दशा. ती तू करून घेतल्यास तुझ्या स्वतःच्या हाताने. समजा कोणाची करायला हवी हे तुला कधी समजलंय का? आणि हेच तर तुला समजवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुझ्या अपराधी झालो. अरे मला जो समजावण्याचा प्रयत्न केला तोच तर तुमचा मोठा अपराध आहे. लहान भावानं मला समजवण्या एवढा तरी मी लहान नाही. मग का? अरे का विष घोळलात तुम्ही माझ्या जीवनात? काय ते स्पष्ट बोल. स्पष्ट तर तुला बोलायचं आहे. बोल, शैलाकडे का गेला होतास? तुला समज द्यायला. सगळ्यांना समज देणं इतका मोठा झालास कधी तू? जेव्हा मोठे आपली अक्कल गहाण ठेवतात ना, तेव्हा लहानांनी समजवायचं असतं त्यांना. बस, तू शहाणपणा मला शिकू नकोस. तू शैलाला का भेटलास ते सांग. न तुझा नाच सोडावा म्हणून. का? कारण ती मुलगी चांगली नाही आणि या घरात येण्याची तिची लायकी नाही. हे तू ठरविणारा कोण? आणि ती चांगली आहे की वाईट हे तुला कसं रे माहित? अरे सगळे बोंबलतात तिच्या नावाने. चारित्रहीन म्हणून वेळेला होती ती. तरी सुद्धा प्रेम होतं तिचं माझ्यावर. प्रेम? अरे याला तू प्रेम म्हणतोस? अरे मग वासना कशाला म्हणतात रे? हा, आमच्यासाठी ते प्रेमच होतं. पण आज आज तुझ्यामुळे ती दूर झाली. अरे तिरस्कार करू लागली आहे माझा. का? प्रेम होतं ना तुझं तिच्यावर, मग विश्वास का नाही ठेवला? अरे शेखर, अरे धंदा करणारे मुली जर प्रेम करू लागला ना तर प्रेमाची व्याख्या बदलावी लागेल. धीरज, खबरदार खबरदार, पुढे एक शब्द बोलशील तर. अरे तिने जरी माझा विश्वासघात केला असला ना तरी तिला कोणीही काही बोललेलं मी खपून घेणार नाही. ठार करेल एकाला. अरे शेखर, त्या वेश्यासाठी तू भावाला कोण म्हणणार आहेस? हा हा, तुला सुद्धा ठार करेल. अरे शेखर, शेखर, अरे तुम्ही भाऊ आहात की वडील? भाई, हा माझ्या शरीराला वेश्या म्हणाला. अरे म्हणायचं काय? आहे ती वेश्या. धीरज, शेखर, नको आहो. पण नाही सांगितलं ना.
आई आई सुरुवात त्यानेच केली. तू पण जरा गप्पा बसशील. आई आई आलास केव्हा? आता वेळ मिळाला तुला. सॉरी बाई. शेखर, अरे किती समजवायचं रे तुम्हाला. अरे असेच जर दुश्मनासारखे भांडायला लागला तर एक दिवस प्राण घाल एकमेकाचा. तुमचं पटतच नसेल तर बोलता तरी कशाला. अरे कमीत कमी तुमच्यामध्ये भांडण तरी होणार नाही. तू धीरजला काहीच बोलत नाहीस. अरे फक्त माझ्यावरच राग काढतोस. अरे वेड्या, हे रागावणं नाही रे. मला रागून कसं चालेल. अरे शेवटी मोठा भाऊ आहे तुमचा. सांभाळून खायलाच हवं. या घरासाठी, आबांच्या प्रतिष्ठेसाठी. या घरासाठी, आबांच्या प्रतिष्ठेसाठी. ठीक आहे, माझ्यामुळे जर हे घर अडचणीत येत असेल तर मीच निघून जातो कायमचा या घरातून. आज तर फरक आहे ना तुझ्या नाही माझ्या. चूक झाली माझी. अरे हजार वेळा ऐकवलं असेल. अरे पण ती चूक कधी सुधारण्याचा प्रयत्न केला आहेस शेखर? अरे झालं ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. नाही विसरता येत. म्हणूनच तर दारू पितोय ना भाई. अरे दुःख विसरण्यासाठी दारू हा एकच पर्याय आहे का? अरे प्रयत्न करायला काय हरकत आहे? अरे प्रयत्नाने सुद्धा वाल्याचा वाल्मिकी झाला. पण माझ्यासाठी ते शक्य नाही. अरे का शक्य नाही? कारण तिरस्काराच्या आगीत जळतोय मी. आणि त्या जागीत तिला जाळून तिचं भस्म करत नाही तोपर्यंत माझ्या मनाला होणे शक्य नाही. शेखर, शेखर, शेखर भाऊजी आले होते ना? थांबे नाही जास्त वेळ थांबत नाही तो या घरात. का? तिरस्कार करतो या घराचा. आणि माझा सुद्धा. दामिनी, सुजन, एक विचारू. हा विचार ना. तुझ्यापासून काय लपवायचं? शेखर भाऊजी असे का वागतात? प्रेमभंग झालाय त्याचा. मग या घराचा तिरस्कार करण्याचं कारण काय? आबांनी विरोध केला म्हणून. का? कारण ती मुलगी चांगली नाही आबांना ठाऊक होतं. आणि ती मुलगी चांगली नाही हे कशावरून ठरवलं तुम्ही? ओळखतेस ती हा? नाही, पण जर शेखर भाऊजी तिच्याबरोबर लग्न करून सुखी होणार असतील तर विचार करण्यात काय हरकत आहे? अगं शेखर तिच्याशी लग्न करून बरबाद होईल. म्हणजे अगं ती मुलगी कुणाबरोबर लग्न करू शकत नाही. प्रत्येकाच्या भावनांची खेळते ती. धंदा करते आपल्या चारित्र्याचा. काय? होय दावी. ज्या मुली आपल्या स्वार्थासाठी आपल्या शिलाचा लिलाव करतात त्यांना मी कधीही माफ करत नाही. दावी, आबा कुठे गेले? काय झालं बा? हा? काही नाही, तुम्ही नाश्ता करून घ्या. तयार आहे. अरे वा, म्हणजे अगदी वेळेवर झालं. अरे उमेश जी, नमस्कार बहिणी. नमस्कार. एक काम करते, तुम्हा दोघांसाठी इकडेच नाश्ता घेऊन येते. अहो नको बहिणी. अहो मी मस्करी केली. आता ते साहेबांना जर हवं असेल तर जावा घेऊन आणतो ते. मी बसतोय ते बातमी. छे दामिनी, हे काम कर. मला पण आता नाश्ता नको आहे. फक्त 2 कप फक्त चहा घेऊन ये. चालेल ना रे? हो, बहिणीच्या हातात चहा कसा सोडेन मी? हा, बरं, आता काय? हा उमेश बोल. अरे सकाळी जेवून गेलो मी. आबा भेटले मला. भेटले का? बरं झालं. नाही तर दिवसातून 10 वेळा विचारतील
उमेश कुठे गेला म्हणून. अरे सांगतोस का? अरे हो, एक दिवस जरी त्याला तू दिसला नाही मग झालंच. अरे आता सुद्धा बाहेर भेटले ते मला, म्हणून तुला खास भेटायला आलोय मी. मला खास भेटण्यासाठी. हो. घ्या, चहा. सांगतो, घे चहा घे. बोल. तुझा भूत आत्मा यांच्यावर विश्वास आहे का रे? मुळीच नाही. हे आम्हाला माहित आहे वाटतं. हो काय? अरे म्हणून तुला समजवायला पाठवले मला त्यांनी. मला समजावायला. हो. तर त्यांचं म्हणणं आहे की या घरात आत्मा वावरते आणि त्या आत्म्यापासून सगळ्यांनाच धोका आहे, म्हणून घर सोडायचा असा निर्णय आहे त्यांचा. अरे वेडे आहेत ते सगळे. धीरज सुद्धा सकाळी असाच काहीतरी बडबडत होता. नाही काय लोक त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात कुणास ठाऊक. अरे एखादा साधू महाराज किंवा मांत्रिक आणायच्या विचारात आहोत. कमालाच झाली आव्हान. हे एवढा विचार करण्यापूर्वी एकदा सांगावं असं वाटलं नाही आव्हान. असे जर तांत्रिक मांत्रिक घरी येऊ लागले तर सोसायटीमध्ये लोक काय म्हणतील आपल्याला. आणि लोकांचा विचार कशाला करू? उमेश, म्हणजे तुझा सुद्धा या गोष्टीवर विश्वास आहे का? तसं नाही रे. पण आबांना जर वाटतं की ते आत्म्यापासून सगळ्यांनाच धोका आहे, तर ते जे काय करतायत त्यात गैर काय? कमीत कमी त्यांच्या मनाला समाधान तरी मिळेल. मला नाही पटत रे. तुझ्या मताशी सहमत आहे, पण आबांची तळमळे फक्त स्वतःला वाचवण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या तिन्ही मुलांच्या भल्यासाठी आणि त्यातूनच त्यांना जर समाधान मिळत असेल तर तुम्ही त्यांचं ऐकावं असंच वाटतंय मला. त्यांचं ऐकायचं म्हणजे हे घर सोडायचं नाही, ते शक्य नाही. आणि निवड ह्या कारणासाठी तर नाहीच नाही. मला माहित होतं तुला हे पटणारच नाही. बरं जाऊ दे, तर थोडा आम्ही कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये जाऊन येऊ. हो रे, बरेच दिवस मी सुद्धा कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये गेलेलो आहे. आपण खूप मजा केली होती कॅन्टीन मध्ये. चल आज पण आपण कॅन्टीन मध्ये जाऊ. चल. सुनबाई, अगे सुनबाई, आले 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 आबा. सुनबाई आहे, आपली परवानगी असेल. काय बाई? सुनबाईला आवाज दिला मी. अच्छा, म्हणजे वहिनी साहेब म्हणून आहेत का? असं सांगा ना. आत्ता बोलो. आता कुठे चाललास? वहिनी साहेबांना बोलवायला. अरे ही पिशवी द्यायची होती म्हणून हात दिली. तर येऊन जा. बरं आबा, काय त्यात भाजी की काजी? आता तू जातोस की खायला? शेखर भाऊ पण आले. द्या, मी पण काय आणलं तर द्या. ठेवायला मला पण. त्याने दारू आणली आहे, पाहिजे तुला? दारूचं सुद्धा नाव जरी काढलं ना तरी मला त्याविषयी वाटते. कुठपर्यंत चालणार आहे अजून? आयुष्याच्या अंतापर्यंत. मग या बापाचा अंत तरी का पाहतोय? कुठल्या कर्माची शिक्षा देतोय तुम्हाला? शिक्षा? शिक्षा तर तुम्ही मला दिली. भिकारी केलं तुम्ही मला सगळ्या बाजूनं. डोळं पांगळ करून ठेवलं मला मनानं. मग मला सांगा, अंत कोण कोणाचा पाहतोय? अरे आम्ही जे केलं ते तुझ्या भल्यासाठीच ना. खरं केलं की वाटोळ ती अगदी समोरच आहे. बोलून दाखवण्यात काय अर्थ? अगदी लहानपणापासून माझ्या भल्यासाठी झटत आलात नाही का? अरे अरे असं गैरवर्तन करताना या बापाच्या मनाचा थोडा तरी विचार करायचा. वा मिस्टर आबासाहेब घोरपडे वा.
मन आहे का तुम्हाला? अहो तुमची आम्ही 3 मुलं, मात्र त्या तिघांमध्ये दोघांना प्रेम आणि माझा मात्र तिरस्कार का? कशासाठी म्हणून माझा हा तिरस्कार आणि माझ्या भल्याच्या गोष्टी करत आहात? भाऊजी, ही वडिलांची बोलण्याची पद्धत झाली का? दोन पुरुष बोलत असताना मध्ये स्त्रीनं बोलायची परंपरा नाही या घरात. मग आजपासून ही परंपरा चालू झाली समजा. वा, म्हणजे माझ्या दुश्मनात अजून एकीची भर. वा, आनंद आहे आनंद. अगं तू तर माझी पहिली दुश्मन, कारण तू एक स्त्री आहेस आणि संपूर्ण स्त्री जातीचा तिरस्कार करतोय मी, तेव्हा माझ्या नजरेसमोरून चालती हो. तुम्हाला जिने जन्म घातला ती सुद्धा एक स्त्रीच होती, मग तिचा सुद्धा असाच तिरस्कार करणार का? हा, तिचा सुद्धा असा तिरस्कार करतोय मी. शेखर, तिने मला जन्माला घातलं खरं, पण या माणसाच्या स्वाधीन करून स्वतः मात्र काळाच्या पडद्याआड झाली, म्हणून तिचा तिरस्कार करतोय मी. शेखर, शेखर, मला काय बोलायचं असेल ते बोल, पण त्या देवीला काय बोलू नकोस रे. अरे जिवंतपणी खूप त्रास दिला रे मी तिला, पण मरणानंतर तरी तू तिला यातना देऊ नकोस. शेखर, शेखर, आम्हा सांभाळायचं होता. बहिणी, होय, तुम्ही सांगितलेली सर्व कामे करून झाली, आणखी काय करू? काय झालंय तरी काय या घरातील माणसांना? कमालच झाली. आपल्याला काय करायचंय? जाऊ दे, आपला पगार तर आपल्याला मिळतोय. जय काली, काली महाकाली देवाली, तेरा वचन जाए खाली. ओळखलं नाही तुला? ओळखतो तुमच्यासारख्या साधू महाराजांना ओळखतो. ओळखलंच नाही बालका. बाहेर हो, बाहेर हो. अरे अरे या साधू महाराजांचा अपमान करतो. मग तू का आलास आमच्या घरी? आम्ही सहसा कुणाच्या घरी जात नसतो, तुमचं सुदैव म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय. अरे अज्ञान बालका, तू नादान आहेस म्हणून तुला माफ करतो, नाहीतर ओम भट भाल्य भट तुझा फटफट केला असता. तुम्हाला भस्म पण करता येतो? अजूनपर्यंत कुणाचं केलेलं नाही, कारण तेवढा आमचा अपमान कुणी केला नाहीये. किती अपमान केल्यावर तुम्ही भस्म करता? चार मात्र. एक थोडा 4 मात्रा. म्हणजे तुमचा अपमान म्हणजे काही सोनं चांदी आहे का? हो, ते तुम्हाला परवडणार नाही. सोनं किती महाग झालंय. नाही हो बालका, तुला समजत नसेल तर 10 वेळा विचार, आम्ही समजावण्याचा प्रयत्न करू, पण असं मध्ये मध्ये बोलून आम्हाला क्रोधित करू नकोस. आता क्रोधित म्हणजे काय? शाबास बालका. अरे मी प्रश्न विचारला, उत्तर दिल्यासारखं शाबास काय म्हणतोय? म्हणूनच शाबास म्हटलं. तुला जे समजलं नाही ते तू पुन्हा विचारलंस. अरे क्रोध म्हणजे राग, आणि आम्हाला जर राग आला ना तर आम्ही शाप देतो, आणि शाप देताना आमच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे धनुष्यातून निघालेला बाण, जो पुन्हा माघारी येत नाही. अरे या विज्युअल वरच्या जमान्यात धनुष्यबाण कुठून आणला? बालका, तू याच जमान्यातला, त्यामुळे तुला त्या धनुष्यबाणाची माहिती नाही समजणार. आणि तुम्हाला त्या विज्युअल वरची माहिती कळणार नाही.
धनुष्य बाणाने सुद्धा प्राणच घेतला जातो आणि रिव्हॉल्वरने सुद्धा प्राणच घेतला जातो ना. पण खूप मोठा फरक आहे. धनुष्यबाणाने फक्त अपराधीच मारले जायचे, पण या रिव्हॉल्वरने अपराध्यापेक्षा निरपराधीच जास्त मारले जातात. बम बम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ. नमस्कार नमस्कार करतो महाराज. अरे दिन्या, बम भोलेनाथ. महाराजांना उपट ठेवलं. महाराज महाराज बसा म्हणतो. नाही नाही नाही, प्रथम या घरात वावरणाऱ्या दुश्मनाचा समाचार घेऊ, नंतरच बसू. महाराज बसू. होय का? या आज्ञाचा बंदोबस्त केल्याशिवाय इथे बसणार काय? साधा चहा सुद्धा घेणार नाही आम्ही. आणि कॉफी तर आमच्या घरात कोणी घेतच नाही. दिन्या, विनोद नकोय. जा कोण आहे? आणि थोडं पाणी घेऊन ये. महाराज यायला की अरे जा म्हटलं ना. बम भोलेनाथ. शाबास बालका. बम बम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ. जय काली, काली महाकाली कलकत्ते वाली. ओम भट आर्य भट आजा आजा आजा. ओम भट आर्य भट आजा आजा. ओम भट आर्य भट. ओम भट आर्य भट. आजा आजा आजा. हे बसवल्या, काय चाललंय? आमची तपश्चर्या चालू असताना असं मध्ये भंग करू नकोस. अरे बाहेर मध्ये गेली तुझी तपश्चर्या. बम बम भोलेनाथ, बम बम भोलेनाथ. शेखर, कुणाशी कसं बोलावं कळत नाही का तुला? थांबा, प्रथम मला कळू दे, याला कोणी बोलावलं इथे? ते तुला हे काय चाललं? ते तुला नंतर मी सगळं सांगेन. नंतर सांगेन. आत्ताच कळायला हवं मला. बालका, धीर तो गंभीर. धीर धर बालका, धीर धर. उतावळेपणा बरा नव्हे. हे फकीर, मी कोणासाठी थांबत नाही. मी फक्त दारूसाठी थांबतो. बम बम भोलेनाथ. हे काय ऐकतोय मी? बालका, म्हणजे तू नशापान करतोस? छे 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 छे. केवढा मोठा अनर्थ. त्या दानवाची मस्ती या मानवाला का चढावी बरं? छी 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 छी. या पृथ्वीचा विनाश अटळ आहे, अटळ. बालका, तुला माहित आहे का, नशापान आणि वैश्यगमन हे संसारातील मायाजाळ आहे आणि त्यात जो सापडला ना त्याची सुटका नाही. तुला कोणी सांगितलंय मला नरकात जायचं आहे म्हणून? आणि हे बसावड्या, तुझी ही पोपटपंची बंद कर. मला पुन्हा ऐकू नकोस. मी दारू पितो तर तुझ्या बापाचं काय कमी होतं रे? माफ करतोस, महाराजांचा माफ करतोस. अपमान, फार अपमान. महाराजांचा माफ करतोस. त्या अपमानाची शिक्षा तुला भोगावीच लागेल बालका. अपमान, महाराज क्षमा करा. त्याच्या वतीनं मी आपली अपमान, पुन्हा अपमान. पोराची चूक बापाने पदरात घ्यावी. अपमानाचा अपमान. बम भोलेनाथ, बम भोलेनाथ, बम भोलेनाथ, बम भोलेनाथ. अपमान. बम भोलेनाथ, बम भोलेनाथ.
कपाळी भस्म भासायचं आणि बम बम भोलेनाथ म्हटलं की अशा आबासाहेबांसारख्या माणसांना फसवायला मोकळी. अरे यांना दोष देऊन तरी काय उपयोग? आम्हीच मूर्ख. विश्वास आमचा फार या लोकांवर, मग आमच्या श्रद्धेचा फायदा घेऊन लुटतात आम्हाला. दुसरं काय, आता सुद्धा 400-500 घेऊन गेला असता. वहिनी 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 सर काय झालं असायला काय आलं या हसण्यासारखं काय मग या रडण्यासारखं तरी काय? त्याचे बोलून काहीच अर्थ नाही. एकदम बरोबर आहे. फक्त वहिनी बरोबर बोलण्यात अर्थ उरलाय हे माहिती आहे मला. तुला म्हणायचं काय हेच की आजकाल वहिनी बरोबर चांगल्याच गप्पा गोष्टी रंगू लागल्यात तुझ्या. काय अरे म्हणताना म्हणायचं फक्त वहिनी आणि बस बरोबर आहे तुझं. तू फक्त असाच विचार करू शकतो. याही पलीकडे त्या स्त्रीमध्ये आई आणि बहिणीचं रूप असतं हे तुला कसं दिसेल रे? अरे वासनेने बरबटलेला नजरा तुझ्या असाच विचार करणार. विराज, सतत त्या वेशाच्या सहवासात असायचाच म्हणून. आला हरामखोर तुझा का जीवच घेतो. शेखर भाऊजी सोडा त्यांना. मला जीव घ्या त्यांचा. का तुला खूप काळजी त्याची? या घरातील प्रत्येक माणसाची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. मग मी आवडत नाही का? माणसातल्या तुमची पण नक्कीच काळजी घेईन मी. म्हणजे मी माणूस नसून पशु आहे असं म्हणायचं आहे तुला? अर्थातच. ए, ओरडू नका, मी वडील आहे तुमची. या जबरदस्तीच्या नात्याला मी निघालत नाही. आपल्याशी कसं बोलावं ते सुद्धा कळत नाहीये. आणि धीरज भाऊजी, तुम्ही कशाला नादाला लागता त्याच्या? जाऊ दे वहिनी, नेहमीच नाही त्याचं. वहिनी मी दादाला काहीतरी सांगायला आलो होतो. दादा कुठे गेला? धीरज भाऊजी, काय झालं? तुम्ही असे अस्वस्थ का? वहिनी मला खूप भीती वाटते. धीरज भाऊजी, तुम्ही इकडे बसा. मी तुमच्यासाठी पाणी आणते हं. बसा. हॅलो. सुजलची भूमिका उत्कृष्ट केल्याबद्दल सत्यवती जोसलकर यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. तसेच दिव्यांची भूमिका उत्कृष्ट केल्याबद्दल सत्यवती जोसलकर यांच्याकडून बहुमोल असं पारितोषिक आले. तसेच शेखरची भूमिका उत्कृष्ट केल्याबद्दल सत्यवती जोसलकर यांच्याकडून बहुमोल असं पारितोषिक आले. धन्यवाद.
हॅलो हॅलो सुरुवातीला जी नांदी